सख्यांना नमस्कार. 17 तारखेलाच मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आणखी एका नव्या दुर्गेला आपल्या भेटीला मी घेऊन आले आहे. माहित आहे का, म्हणजे फार पूर्वीपासून जे म्हटलं जायचं, पढोगे लिखोगे होगे नवाब, खेलोगे कूदोगे होगे लाजवाब, असं म्हटलं जातंय आज. आणि मुहूर्त आपण नवरात्राचा साधलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्याच काही महिला खेळाडूंबद्दल जरा सांगू का. सगळ्यात पहिलं नाव येतं अंजली भागवत, कविता राऊत. आता सेकंड नंबरला मी कविता राऊतचं नाव का घेतलं हे तुम्हाला लवकरच पुढे कळेल. राही सरनौबत, सुलक्षणा नाईक, तेजस्विनी सावंत, मोना मेश्राम, अशी यादी खूप मोठी आहे या महिला खेळाडूंची. आणि ज्यांना असं वाटतंय, म्हणजे मुलांनाही किंवा मुलींनाही, की या लांब लचक यादीमध्ये आपलंही नाव असलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी, या क्रीडापटूंना घडवण्यासाठी आपल्याला माहित असेलच की महाराष्ट्र शासनाचं क्रीडा खातं यासाठी काम करत असतं. आणि या क्रीडा खात्यामध्येच एकदम मोठ्या पदावर काम करणाऱ्या एका या महिलेची, या दुर्गेची आपण आज भेट घेणार आहोत. जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा या आपल्या जननेक्स्टच्या मालिकेमध्ये. अर्थात अगदी बरोबर ओळखलं आहेत. पुढे आमच्या गप्पांमध्ये रमण्याच्या अगोदर काय करायचे, सबस्क्राईबचं बटन दाबायचे आणि ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायचं आहे. चला मग भेटूया आपण आपल्या ह्या नवदुर्गेला. नवदुर्गा महोत्सव 2020, जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा. एका खेडेगावातून आलेली ती खूपच महत्वाकांक्षी स्वभावाची. लग्नानंतर करिअर नसतं या गोष्टीला तिनं छेद दिला, कारण तिच्या संपूर्ण करिअरची सुरुवातच लग्नानंतर झाली. राष्ट्रीय क्रीडा संस्थेतून इंटरनॅशनल कोच झालेली ती पहिली भारतीय महिला ठरली. ती 4 मार्शल आर्ट्स क्रीडा प्रकारातील ब्लॅक बेल्ट होल्डर आहे. सामाजिक बांधिलकी जपत तिनं स्वयंसिद्धा या योजनेअंतर्गत महिलांसाठी मोठ्या स्तरावर सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम घेतले. या कार्याबद्दल ती राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित झाली. याशिवाय इतर अनेक अवॉर्ड्स, मेडल्स आणि ट्रॉफीज तिच्या करिअरमधील जिद्दीची साक्ष देतात. कर्तव्य दक्षता आणि सच्चेपणामुळेच जनतेचा भक्कम पाठिंबा तिला नेहमीच मिळतो. चोखपणानं काम करण्याच्या तिच्या पद्धतीमुळेच जनतेनं तिच्यासाठी बचाव समित्यासुद्धा स्थापन केल्या आहेत. सध्या ती औरंगाबादमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नेहमीच सर्वोत्तम काम करण्यावर भर देणाऱ्या आपल्या या मैत्रिणीला ॲडव्हेंचरस गोष्टींसोबतच निसर्गात आणि ग्रामीण जनजीवनात रमायला खूप आवडतं. डॅशिंग स्टाईल आणि खिलाडू वृत्तीची आपली ही मैत्रीण आणि आजची नवदुर्गा म्हणजे कविता नावंदे. चला तर भेटूया जिला वृत्तपत्र म्हणतात लेडी सिंघम, त्या आपल्या या मैत्रिणीला. कविता मॅडम नमस्कार. नमस्कार. आज तुमच्या भेटीचा योग ह्या आपल्या सगळ्या सख्यांना आलेलाच आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय काय घडलंय, काही अप्स डाऊन्स पण असतील, काही खूप सुंदर आठवणी असतील की ज्या सगळ्यांशी तुम्हाला शेअर कराव्याशा वाटतील. काही प्रसंग असे पण आलेले असतील की जेव्हा थोडंसं डाऊन फील झालं, पण तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातून खूप चांगला मार्ग काढला. अशाही बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील. तुमच्या आयुष्यातून आपल्या ऑडियन्सलाही खूप चांगली प्रेरणा मिळू शकेल, काही नवीन शिकायला मिळू शकेल. म्हणून पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटतोय की तुम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी आहात. जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून खेळाडू घडवण्यासाठी तुमचा रोल कसा येतो? जिल्हा क्रीडा अधिकारी ह्यांच्या जे कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये हा महत्त्वाचा मेन उद्देशच असा आहे की खेळाडू घडवणं आणि त्यांच्याशी संबंधित त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाला स्पर्धेसाठी प्रेरित करणं, इन्फ्रास्ट्रक्चर्स तयार करणं, क्रीडा संकुलं जे आपण बघतो बऱ्याच ठिकाणी, तर ते सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणं, साहित्य त्यासाठी आवश्यक असतात त्या साहित्य पुरवणं. तर या सगळ्या ज्या खेळाशी संबंधित ज्या बाबी आहेत तर ते जिल्ह्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी हा स्वतः बघत असतो. म्हणजे एकंदरीत तुम्ही विद्यार्थ्यांचं तर आयुष्य क्रीडेच्या दृष्टिकोनातून घडवताच, पण हे ओपन जिम जी कन्सेप्ट आहे ती पण तुमच्याच डिपार्टमेंटची ना? हां, ओपन जिम म्हणजे जिम सुदृढतेच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये म्हणजे व्यायामशाळा
व्यायामशाळा अनुदान हा एक या प्रकाराच्या अंतर्गत आम्ही इनबिल्ड आणि ओपन जिम असं दोन्ही साहित्य पुरवतो, जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि जे लोक जिम मध्ये जाऊ शकत नाहीत ते ओपन जिम मध्ये जाऊन स्वतःचं आरोग्य सुदृढ ठेवू शकतात. मॅडम, तुम्ही मार्शल आर्टच्या ब्लॅक बेल्ट आहात. या ब्लॅक बेल्ट असण्याचा तुम्हाला पर्सनल आयुष्यामध्ये पण काही म्हणजे फायदा झाला आहे की नेमकं काय? हो, झालं आहे. खरं तर मी जे म्हणजे मार्शल आर्टची सुरुवात जी केली आहे तर माझे लग्नानंतर 19व्या वर्षी माझं लग्न झालं. लग्नानंतर मी जुडो या मार्शल आर्ट्समध्ये, म्हणजे माझे मिस्टरच माझे कोच आहेत, मी त्यांच्याकडून शिकले आणि शिकल्यानंतर ब्लॅक बेल्ट हा माझे बरेच खेळाडू ब्लॅक बेल्ट झाल्यानंतर मी ब्लॅक बेल्ट घेतला. त्याचा एक छोटासा किस्सा पण आहे की जेव्हा मुलं माझे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू बनत होते तर त्यावेळेस असंच मुलांना विचारलं गेलं आणि मी NIS केलेलं आहे. तर NIS केल्यानंतर ॲक्च्युली ब्लॅक बेल्टला एवढं महत्त्व नसतं, कारण NIS ही डिग्रीच इतकी अतिउच्च दर्जाची आहे की त्या ठिकाणी याची आवश्यकता नसते. परंतु जे कराटे, तायक्वोंदो, जुडो अशा बरेच काही मार्शल आर्ट्स आहेत जे सर्वसामान्य जनतेला ब्लॅक बेल्ट म्हटलं तर सगळ्यात मोठं असं ते वाटतं. तर अशाच बाबीमध्ये एकदा अशी घटना घडली की माझ्या एका खेळाडूला एका व्यक्तीने विचारलं, अरे तुम्ही सगळे ब्लॅक बेल्ट आहात आणि तुमच्या मॅडम ब्लॅक बेल्ट नाही. कारण मी NIS झाल्यामुळे मला ब्लॅक बेल्टचं एवढं हे नव्हतं, पण त्यानंतर मग मी ब्लॅक बेल्ट घेतला. बरं, एक जुडोमध्ये मी एक्सपर्ट होते, जुडोचा घेतलाच, त्यासोबतच मी कराटे, कुंफू, तायक्वोंदो आणि हाफ किदो अशा 5 मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट घेतला. आणि ज्या हीन भावनेने माझ्या विद्यार्थीला विचारलं होतं की तुमच्या मॅडम ब्लॅक बेल्ट नाही आहेत, तर मग मॅडमनी 5-5 डिग्री घेऊन आज आदर्श ते तिला दाखवून दिला की हे शक्य आहे आणि आपण करू शकतो. खूपच छान मॅडम, म्हणजे इतकं चांगलं वाटलं की कोणीतरी काहीतरी निगेटिव्ह कॉमेंट देतं, त्या निगेटिव्ह कॉमेंटमुळे आपण डिप्रेशन मध्ये न जाता अगदी उत्स्फूर्तपणे आपण काहीतरी करू शकतो. फारच छान. आणि असं पण मग काही होत असेल ना, आता ह्या 5 खेळ प्रकारांमधल्या तुम्ही ब्लॅक बेल्ट आहात म्हटल्यावर सगळेजण तुमच्यापासून फार दूर दूर राहतात का? नाही, असं नाही. प्रत्येकाला काही म्हणजे प्रत्येकालाच माहिती नाही आहे की मी ह्याच्यात मार्शल आर्ट्समध्ये 5 खेळामध्ये ब्लॅक बेल्ट आहे. जिथे जिथे म्हणजे माझी ओळखच अशी आहे की पहिल्यापासून थोडंसं ॲग्रेसिव्ह, म्हणजे मार्शल आर्टचे मुळातच थोडेसे ॲग्रेसिव्ह असतात आणि ते वागण्यात बोलण्यातून ते दिसून पण येतं आणि एक नजरेत धाक असतो, वागण्यात एक शिस्त असते, ती एक चपळाई असते आणि त्याच्यामुळं आपल्या वर्तणुकीतून जे काही घडतं प्रत्यक्ष त्याच्यातूनच धाक निर्माण होतो. आणि मला असं वाटतं की माझ्या कर्तृत्वातूनही मला बऱ्याच संध्या मिळालेल्या आहेत, ते ज्यामुळे समोरचा व्यक्ती थोडासा दबकून असतो. अर्थात हे सगळं मॅडम नंतरचं सांगतायत ना, म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर हे सगळं त्यांनी केलं. पण त्यांचं लग्न जेव्हा झालं, म्हणजे बऱ्याच जुना काळ तो, त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा ब्लॅक बेल्ट नसताना, इव्हन क्रीडा क्षेत्रातच गेलेल्या नसतानाही त्यांनी लग्न करताना त्या होणाऱ्या नवऱ्याला 3 अटी घातल्या होत्या. ते पण एकदा सांगा ना, कारण त्या काळामध्ये ह्या अटी घालणं फारच अवघड आहे. मी माझं शिक्षणच मुळात ग्रामीण भागामध्ये पाटोदा, जे आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं, त्या गावात शिक्षण झालेलं आहे. 7वीपर्यंत मी तिथे शिकले, प्राथमिक याच्या जिल्हा परिषदच्या शाळेत. आणि त्याच्यानंतर परळी आणि नंतर बीडला. बीडमध्ये आल्यानंतर 7वी ते ग्रॅज्युएशन, महाविद्यालयीन शिक्षण हे सगळं बीडमध्ये झालं. तर बीडमध्ये शिकत असताना मला घरातूनच ॲक्च्युली 10वी नंतर घरातून थोडं बंधन, म्हणजे वडिलांनी सांगितलं, आम्ही 4 बहिणी होतो, की शिक्षणासाठी थोडेसे बंदी होते की खूप शिकलं तर खूप हुंडा, असं त्या काळामध्ये वातावरण होतं. मग साहजिकच आहे की वडिलांनी ते गणित घातलं की कशाला मुलींना शिकवायचं, जास्त न शिकवलेलं बरं. तर मला पहिला संघर्ष तिथे करावा लागला होता. आणि त्यानंतर शिक्षण घेऊन जेव्हा म्हणजे कॉलेजमध्ये मी पदार्पण केलं
तर त्यावेळेस मार्शल आर्टची सुरुवात झाली. मी कराटेचं शिक्षण घ्यायला सुरुवात केलं आणि नंतर लग्नानंतर लग्नही माझे जुडोचे जे NIS कोच आहेत त्यांच्याशी म्हणजे सुभाष नावंदे ह्यांच्याशी झालं आणि लग्नानंतर मी खरी जुडो या खेळाची सुरुवात केली आणि माझं ते खरं करिअर खेळामधलं त्या ठिकाणी सुरू झालं. आणि त्यावेळेस 3 अटी घातल्या त्या तुम्ही लपवूनच ठेवताय मॅडम. त्या अटी म्हणजे ते मुळातलाच जो गुण आहे, मी सुरुवातीलाच म्हणाले की म्हणजे दबकून राहण्याची वृत्ती मला वाटतं सुरुवातीपासून माझ्यात नव्हतं, की मला असं वाटायचं की अन्याय होत असेल तर तिथं आवाज उठवला पाहिजे, कारण बोललंच नाही तर ते कळणार कसं. म्हणजे मला एक साधं उदाहरण द्यावंसं वाटतं सगळ्यांना, की आपण देवाजवळ जातो आणि प्रार्थना करतो, कारण काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण प्रार्थना करतो, मग ते करणं गरजेचं आहे. तुम्ही जर तुमचं मतच व्यक्त नाही केलं, म्हणजे संस्कृतीच्या नावाखाली बुरसटलेल्या विचाराखाली दबकून राहिलात की हे असंच असतं आणि आपल्याला सहन करायचंच आहे, असं जर तुम्ही गृहीत धरूनच वागत असाल तर तुम्हाला कधीच तुमच्या पंखात बळ येणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा लग्न ही एक महिलाच्या आयुष्यामधली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आपण साधा कपडा जरी घ्यायचा असला तरी लहानपणापासून कितीतरी दुकानात जातो, कितीतरी प्रकार बघतो, कितीतरी रंग बघतो, मग जो लाईफ पार्टनर असतो त्याच्यासाठी आपण काहीच बोलायचं नाही का? तर त्यामुळे मला त्यावेळेस असं वाटायचं की नाही, माझा लाईफ पार्टनर आहे, मी बोललंच पाहिजे आणि मला काय करायचं हे मला जीवन पुढे जगायचं आहे, तर मी याच ठिकाणी आणि आत्ताच बोलणं योग्य आहे. मला माहिती नाही त्यावेळेस काय सिच्युएशन होती, पण ते बळ माझ्या पंखात आलेलं होतं आणि मी त्या 3 अटी ज्या मॅडम विचारतायत त्या खास सांगते, की त्यात अट अशी होती की मला शिकून काहीतरी मोठं व्हायचं होतं. ज्या ग्रामीण भागातून ज्या ह्याच्यातून मी मोठी झाली, तर त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. तर त्या शिक्षणासाठी तर मी पहिली अट टाकली की मला पुढे शिकायचं आहे आणि मला शिकू द्याल का? तर त्यावेळेस त्यांचं होकार होतं आणि ते शिकत असताना मला कपड्याचं बंधन नको, कारण मला स्पोर्ट्स फील्डमध्ये जर जायचं असेल आणि ह्यांनी जर पारंपरिक वेशभूषेत घरात राहावं अशी जर अपेक्षा केली तर ते शक्य नव्हतं. त्यामुळं मी म्हणलं साडी आणि ह्याच्यात मी गुंतून राहणार नाही, ती अट पहिली होती. दुसरी अट होती की आम्ही हुंडा देणार नाही, कारण ज्या गोष्टीसाठी माझं शिक्षण वंचित होणार होतं, राहणार होतं, तो प्रश्न होता माझ्या वडिलांच्या समोर की 4 मुली आहेत आणि मग 4 मुलींना हुंडा देणं माझी परिस्थिती नाही, त्यामुळे माझ्या शिक्षणावर जे बालंट येणार होतं आणि त्या गोष्टीचा माझ्यावर खूप परिणाम झाला होता, कारण त्या संघर्षातून मी शिक्षण पूर्ण केलं होतं. मग त्यावेळेस मी तेही स्पष्ट बोलून गेले की आम्ही हुंडा देणार नाही. तर त्यावेळेस मिस्टरही सुशिक्षित आणि हे होते, ते म्हणाले आम्ही हुंडा मागितलेलाच नाही. तिसरी अट अशी होती की मी स्वयंपाकात गुंतून राहणार नाही, कारण स्वयंपाक हे सर्वसामान्य म्हणजे मला असं वाटतं की सर्वच बायका अलिखितच असा करार त्यावेळेस होता की बायकांनी घर सांभाळायचं, स्वयंपाक वगैरे सगळं करायचं आणि पुरुषांनीच नोकऱ्या करायच्या. मग त्यावेळेस मला तेही बंधन नकोसं होतं. तर या 3 अटी टाकूनच मी लग्नाला तयार झाले. खरंच कविता मॅडम, तुमचं मनापासून कौतुक. म्हणजे एकतर संघर्षामधून शिक्षण घेतलं, शिक्षण घेताना नवऱ्याला अटी टाकल्या आणि त्यांच्याच पाठिंब्यामुळे क्लास 1 ऑफिसर म्हणून आज ते आपल्यासमोर आहेत. आणि जे म्हटलं जातं ना, शिकलेली आई घरादाराला पुढे नेईल, या आईनं आईच्या पुणेरीमधून तिच्या घरादाराला सुद्धा पुढे नेलंय बरं. त्यांचे मुलं सुद्धा फार चांगल्या पदावर आहेत किंवा खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. आम्ही दोघंही क्रीडा खात्यामध्ये दोघंही सर्व्हिसला असल्यामुळे लहानपणापासून मुलांची जबाबदारी जी असते तर त्या भूमिकेमध्ये आई आणि बाबा हा रोल आमच्या दोघांनाही करावा लागला. कारण बदल्या अशा व्हायच्या पती पत्नी एकत्रीकरणामध्ये मी जिथे जाते तिथे मी ह्यांना बोलून घ्यायचे किंवा हे जिथे जातात तिथे मी जायचे, परंतु काही अशा घटना घडायच्या की तिथून लगेच माझी ट्रान्सफर व्हायची आणि आम्हाला दोघांना वेगवेगळंच राहावं लागायचं. मग कळत नकळत अशी जबाबदारी आली की मोठा मुलगा त्यांच्याकडे
आणि छोटा मुलगा माझ्याकडे. मग अशा पद्धतीने आम्ही दोन्ही भूमिका दोघंही निसंकोचपणे करत होतो. आणि अशाच ह्याच्यात मुलं मोठी झाली. पण मोठी होत असताना मला असं म्हणजे आठवतं की मुलांना संस्कार देत असताना मी नेमकं काय केलं होतं. असं बरेच पॅरेंट्स आता विचारतात, तुम्ही काय मुलांना म्हणजे शिकवलं किंवा कसे संस्कार घडवले. तर आमचं एक फॅमिली फ्रेंड्स ग्रुप आहे, 6 फॅमिली फ्रेंड्स आहेत. ती सगळी मुलं जेव्हा लहानपणापासून एकमेकांकडे जेव्हा येतात तर तेव्हा एक संस्कृतीचा भाग म्हणून सगळे वडीलधाऱ्या लोकांचा किंवा प्रत्यक्ष आल्यानंतर पाया पडणं हा एक प्रकार. तर तेव्हापासून झुकणं आणि संयम आणि वागणं आणि रिस्पेक्ट देणं ही मुलं त्या गोष्टीतून शिकली. आणि त्यासोबतच आवर्जून सांगेल की मदर टेरेसा, बाबा आमटे, प्रकाश आमटे हे सगळे जे अण्णा हजारे हे सगळे जे आदर्श म्हणून आज आपल्या समोर जे आहेत, तर अशा ठिकाणी आम्ही दरवर्षी मुलांना घेऊन त्या स्पॉटवर जायचो. आणि त्यांचा असं पुस्तकातून काहीतरी नुसतं वाचन करणं आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बघणं ते मुलांच्या जास्त लक्षात राहतं. तर तशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांना आम्ही त्या सगळ्या गोष्टीचं सामाजिक बांधिलकीची जाणीव त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण करून दिली. वाढत्या वयामध्ये मुलं हे कोणीतरी सांगितलं काहीतरी म्हणून शिकतात असं नाही होत. तर मुलं हे ऑब्झर्व करतात आणि त्यांच्या निरीक्षणातून त्यांना जे दिसतं ते ती मुलं शिकत असतात. म्हणून जेव्हा आई बाबा दोघंही एकत्र काम करत आहे, सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेत आहेत हे त्यांनी बघितलं, तेव्हा ते त्याच पद्धतीनं घडले सुद्धा. तुम्ही ही जबाबदारी घरच्या लेवलवरची तर फार छान निभवली हे लगेच लक्षात येत आहे. पण प्रशासनामध्ये काम करत असताना काही कटू गोड आठवणी त्याच्याबद्दल काही सांगा ना. म्हणजे प्रशासन तुम्ही कसं हँडल करता. तुमच्या बऱ्याच बातम्या येत असतात किंवा आणखी बऱ्याच काय काय गोष्टी चॅनल्सवर पण येत असतात, तर थोडंसं त्याबद्दल. प्रशासकीय कामकाज म्हणजे मी शासकीय सेवेत 1998ला रुजू झाले. त्यावेळेस मी क्रीडा मार्गदर्शक म्हणून याच औरंगाबादमध्येच माझं पहिलं नियुक्ती आहे. तर क्रीडा मार्गदर्शक या भूमिकेत मी रुजू झाले. त्या रुजू झाल्यानंतर ती जी जबाबदारी होती की खेळाडू घडवणं, आणि शासनाची 1996ला क्रीडा प्रबोधिनी म्हणून एक योजना आहे ज्याचा मूळ उद्देश असा आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणं, देशाचं नावलौकिक होईल असे सगळे खेळाडू ग्रामीण भागापासून त्यांची म्हणजे टॅलेंट आयडेंटिफिकेशनद्वारे निवड करून त्यांना हव्या त्या सुविधा पुरवणं. तर या अंतर्गत मला 2000 साली सुनीता पाटील या एका मुलीला आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा आणि क्रीडा प्रबोधिनीची पहिलं म्हणजे जो मूळ उद्देश पूर्ण करण्याचा पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू पदक विजेती बनवण्याचा मला मान मिळाला. आणि ती होती माझी पहिली भूमिका क्रीडा मार्गदर्शिका. आणि हे सगळं करत असताना मी 98 ते 2013पर्यंत जुडोची कोच या भूमिकेत शासनामध्ये काम केले. ही सेवा करत असताना माझे 105 नॅशनल मेडलिस्ट खेळाडू घडले. 249 राष्ट्रीय स्तरावर खेळाडू सहभागी झाले आणि 37 गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि 44 इंडियन टीममध्ये फर्स्ट सेकंड रँकमध्ये. तर हा सगळा परफॉर्मन्स माझा येत गेला. पण ह्यासोबतच मला असं वाटत होतं की आपण क्रीडा मार्गदर्शक या भूमिकेत आहोत, परंतु मला एक योगायोगाने एक संधी मिळाली 2009ला, ज्यामुळे मी आज या पदावर आहे. डिपार्टमेंटल MPSC परीक्षा देण्याची ती संधी होती, ज्यातून वर्ग 1चे अधिकारी होण्याचं मला एक चांगली संधी लाभलेली. तर त्यावेळेस 2009ला मी अर्ज करून म्हणजे तोही किस्सा थोडासा संघर्षमय होता, परंतु प्रॉपर लिगल सगळ्या गोष्टी त्याच्यावर यश मिळवून मी DSO या पदावर रुजू झाले. जेव्हा 2014ला मला जिल्हा क्रीडाधिकारी आणि सहाय्यक संचालक असं ते दोन्ही एकच पद आहे, तर त्या पदावर माझी निवड झाली. निवड होताच राज्यातलं संचालनालय जे पूर्ण क्रीडा विभाग म्हणजे सांभाळलं जातं किंवा हेड ऑफिस जे आहे,
त्याच ठिकाणी माझी पहिली नियुक्ती झाली आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून. आणि माझी अशी पहिली निवड होणारी आणि असिस्टंट डायरेक्टरवर फार एक्सपिरियन्स होल्डर अनुभवीच लोक असतात, परंतु मला क्रीडा क्षेत्रातला ॲज अ कोच इतका अनुभव होता. आणि सोबतच म्हणजे मी पुण्यातच कोचिंग करत असल्यामुळे मला बऱ्याच योजना आणि बऱ्याच गोष्टीचं ज्ञान होतं. आणि त्यामुळे मला असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिथे काम करायला खूप सोपं गेलं, कारण ज्या बालेवाडीमध्ये हे ऑफिस आहे त्याच ठिकाणी मी गेली 10 वर्ष कोचिंग करत होते. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं होतं की आपल्याकडे क्रीडा धोरण आणि युवा धोरण असे 2 पॉलिसी तयार करणारं आपलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे, ज्याने यूथ पॉलिसी आणि स्पोर्ट्स पॉलिसी हे पहिल्यांदा तयार करून हे केलं. तर 2012ला जेव्हा झालं तर ॲक्च्युली इम्प्लिमेंट जे होते क्रीडा युवा धोरणामधले, तर ते मला त्यावेळेस संधी मिळाली. मी ते सगळे पुस्तकं बघितले, काय काय योजना आहेत ते बघितले, आणि ज्याच्यावर जास्त अंमलबजावणी नाही झाली त्या योजना मी हाताशी धरले. तर त्यातला एक मला सांगता येईल की युवा प्रशिक्षण शिबिर, ज्यामध्ये राज्यातील सर्व युवक युवती एकत्र येऊन त्यांना करिअर ओरिएंटेड किंवा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी बऱ्याच काही योजना असतात, ते याबाबतचं त्यांना नॉलेज देऊन त्यांना ते प्रशिक्षण दिलं जात होतं. तर त्या असे मी हजारो मुलामुलींना एकत्रित करून त्या ठिकाणी सहाय्यक संचालक असताना युवा धोरण सक्षमपणे राबविण्यासाठीचा तो प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना राज्यातील विविध स्तरावरील युवक युवती माझ्याशी जुळली जात असताना हा सगळा फीडबॅक हा मंत्रालयात क्रीडामंत्री माननीय श्री विनोद तावडे साहेब त्यांच्याकडे गेला. आणि मग एक दिवस मला असंच विचारलं गेलं की का तुम्ही या ठिकाणी मंत्रालयामध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून येऊ शकाल का. तर ती मला एक खूप चांगली संधी होती, कारण स्वयंसिद्धासारखी शासनाची एक योजना आहे महिलांना स्वसंरक्षण करणं, युवकांची जी योजना आहे युवा धोरण, यूथ पॉलिसीज वेगवेगळे, क्रीडा धोरणामध्ये पण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हा एक प्रकार खूप चांगल्या पद्धतीने मी हाताळला होता. अजून कोचिंग विंग म्हणजे कोचेससाठीचं एक विंग तयार करून त्याचं हेड म्हणून मी काम पाहिलेलं होतं. असा बराच अनुभव असल्यामुळे मला असं वाटतं की माझ्या या अनुभवाच्या धर्तीवर मला वरून ऑफर आली की काय तुम्ही OSD म्हणून काम कराल का. तर ती एक माझ्यासाठी खूप चांगली संधी होती. मला असं वाटतं की प्रशासनात काम करत असताना बऱ्याच अडचणी येतात. तर माझी ही धारणा झाली की मंत्रालयात गेल्यानंतर जिथून शासन निर्णय निघतो, जिथे मोठे मोठे पॉलिसीज होतात, जिथून सगळा फंड मिळतो, जर आपणच त्या ठिकाणी गेलात तर या सगळ्या गोष्टीवर आपण खूप आरामात तोडगा काढू शकू आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या राज्यासाठी आणखी काहीतरी चांगलं करता येईल. या भूमिकेतून या भावनेतून मी OSD म्हणून 2017ला मुंबई मंत्रालयात रुजू झाले. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर मला सांगायला आवडेल की जी गोष्ट माझ्या समोर येत होती ती प्रामाणिकपणे मी करायचा प्रयत्न केला. त्यातलं एक उदाहरण पुरस्कार. तुम्ही ऐकूनच असाल की क्रीडा आणि क्रीडा पुरस्कार असं सांगितलं जायचं की बाबा पैसे फेकले की पुरस्कार मिळतात, परंतु ही जी म्हणजे विचार आहे किंवा हे जे धारणा लोकांची झालेली होती, जनमानसामध्ये जी प्रतिमा मलिन झाली होती, मला ती पुसून काढायची होती. आणि त्या ह्याच्यातच आमचे सगळे अधिकारी सहकारी आम्ही सर्वांनी मिळून मग त्या ठिकाणी पहिल्यांदा शिवछत्रपती पुरस्कार ही जी छाननी होत होती तर ती आम्ही ऑनलाईन प्रक्रियेमध्ये केली, ज्यामुळे पारदर्शकता निर्माण झाली आणि मंत्री महोदयांच्या काळामध्ये ते चांगलं मला ते एक करता आलं. दुसरं एक होतं की जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाहून स्पर्धा आंतरराष्ट्रीय जागतिक लेवलच्या स्पर्धा ज्या ठिकाणी झाला तर तिथे प्रचार प्रसार खेळाचा आपोआप होतो, कारण ते इन्फ्रास्ट्रक्चर आजूबाजूचं डेव्हलप होतं, जाहिरात होते आणि मोठ्या प्रकारे प्रसिद्धी झाल्यामुळे प्रत्येकाला त्याची आवड निर्माण होते. त्याची प्रसिद्धी ही खूप मोठी होते. आपल्याकडे आत्ता 2008ला यूथ गेम्स, एशियन गेम्स झाल्यात आणि जागतिक लेवलच्या फुटबॉलच्या स्पर्धा अंडर-17च्या आपल्याला भारताला मिळाले होते. आणि ते एक मला त्या काळामध्ये खूप चांगली संधी मिळाली आणि मंत्री महोदयांचंही खूप चांगले
विचार आणि एक टार्गेट होतं. त्यावेळेस माननीय पंतप्रधान यांनी मिशन 11 मिलियन असं एक टार्गेट ठेवलं की सेंट्रल गव्हर्नमेंटकडून डिक्लेअर झालं की आपण पूर्ण देशभरामध्ये फुटबॉलचे 11 मिलियन मुलांमध्ये स्पर्धा खेळवायच्या. पण जेव्हा तो वरून हा असा एक मोठा अजेंडा आपल्याकडे आला तेव्हा मंत्री महोदयांनी महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केलं की 1 मिलियनचं आपण टार्गेट करूया. आणि त्यासाठी फुटबॉल हा एक असा खेळ आहे जो की ग्रामीण भागात आणि कुठेही खेळला जातो. त्याला खूप मोठं साहित्य लागत नाही. म्हणजे आजूबाजूला 2 दगडं ठेवून ते जरी पोल तयार केलं आणि एक बॉल असला तरी संख्येने खेळणारे इकडे गोल आणि तिकडे गोल करून त्यांना करणं शक्य होतं. मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आपण जर समजा फुटबॉलच वाटप केले सगळ्यांना, सगळ्या शाळांना फुटबॉल वाटप केले, ग्रामीण भागात प्रत्येक शाळामध्ये फुटबॉल्स आपण देऊया जेणेकरून मुलं ते खेळायला लागतील. आणि एका बॉलच्या मागे मग कित्येक मुलं धावत असतात, मग खेळाची आवड निर्माण होईल. मग तो एक माणूस ठेवला आणि मिशन 1 मिलियनचं मला सांगायला आवडेल की 3.5 मिलियन आम्ही ते पूर्ण केलं. म्हणजे ते सक्सेस झालं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये. ते खूप मोठी गोष्ट झाली. आणि त्याच पिरियडमध्ये खेलो इंडिया हे एक आपल्याकडे खेलो इंडियाचं आपल्याकडे संधी आली होती. ती बालेवाडी स्टेडियमला आपण ती स्पर्धा घेतली. त्याही दरम्यान वेगवेगळ्या भूमिकेत माननीय आमचे आयुक्त साहेब जे होते, माननीय श्री केंद्रेकर सर आत्ता जे विभागीय आयुक्त आहेत, तर त्यावेळेस त्यांचंही व्हिजन खूप चांगलं होतं. CM साहेब पण त्यावेळेस खूप पॉझिटिव्ह, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपले सेंट्रल मिनिस्टर, स्पोर्ट्स मिनिस्टरही आलेले होते. आणि हे सगळे स्पोर्ट्सचे या ठिकाणी असं वातावरण झालं होतं. आणि एक मोठं चॅलेंज होतं की खेलो इंडियामध्ये पहिल्यांदाच असं झालं की आपली मुलं जेव्हा खेळायला बाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर जातात तर त्यावेळेस त्यांना ज्या सुविधा आहेत तर त्या सगळ्या नवीन वाटायला लागतं. कारण बाहेरच्या देशामध्ये खूप चांगल्या सुविधा दिल्या जातात. 3 स्टार 5 स्टार हॉटेलचं जे स्टँडर्ड आहे ते खेळाडूंना दिलं जातं. आणि तसं भारतामध्ये मग आपण ग्रामीण भागातून किंवा अशा पद्धतीचे त्या मुलांना ती सवय नाही. परंतु आपलं मूल जे मेरिट देणारं गुणवत्ताधारक जे मूल आहे तो शक्यतो ग्रामीण भागातून जास्त आलेला असतो. मग त्याला त्या वातावरणाची निर्मिती व्हावी किंवा माहिती व्हावी, ती सवय व्हावी आणि हे स्टँडर्ड असतं ते स्टँडर्ड जपलं जावं यासाठी माननीय श्री आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक चांगलं व्हिजन ठेवून ह्या सगळ्या सुविधा नॅशनल लेवलच्या या स्पर्धांमध्ये घ्या असे आदेश केले. आणि त्यानंतर खाली सगळी अंमलबजावणी होत होती. तर त्यावेळेस मला माननीय आयुक्त सरांनी, मी OSD होते, त्यांनी एक संधी दिली की ह्या समितीचं प्रमुख म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. आणि ते खूप मोठं आव्हान होतं आणि ते आम्ही करून दाखवलं. आणि त्याचं मला सांगायला आवडेल की त्या ठिकाणी 10 मंत्री महोदयांनी व्हिजिट दिली होती. तर ते सगळ्यांच्या तोंडून हेच शब्द निघत होते की आम्हाला वाटत नाही की आम्ही भारतात आलो. आणि हे जेव्हा केलं तर ते नॅचरली त्या सगळ्या स्पर्धा खूप चांगल्या यशस्वी झाल्या. ती भूमिका एखाद्या पदावर जर आपण असू तर त्या पदाचं चीज कसं करायचं ते एकदम आपल्या लक्षात येऊ शकतं की खेलो इंडिया किंवा आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं की नवनवीन योजना असतात खऱ्या पण त्या राबवायच्या कशा, हे सगळंच्या सगळंच म्हणजे फार तुमच्यासाठी एकदम छान अनुभव होत आहे, लक्षात येतच. विविध भूमिकेतून हे करायला मला एक चांगली म्हणजे संधी मिळाली. आणि हे सगळं करत असतानाच प्रशासन वेगळ्या पद्धतीनं चालतं किंवा बाकीचं कॉर्पोरेट सेक्टर वेगळ्या पद्धतीनं चालतं. आणि हे सगळं करत असतानाच असे पण काही प्रसंग आले असतील ना की जेव्हा असं थोडंसं खचून जायला झालं आणि तरी सुद्धा तुम्ही त्या संघर्षातूनही पुढे आलात. असं जर एक आपल्या ऑडियन्सला थोडक्यामध्ये जर सांगितलं तर त्यांना पण प्रेरणा मिळेल तशी. हां, तशी हे OSD पद जेव्हा झालं त्याच्यानंतर मी 2-3 भूमिकेत आले. जिल्हा क्रीडा अधिकारी जे माझं मूळ पद आहे आणि त्याचा काही अनुभव नव्हता, परंतु वरूनच मी सगळ्या जबाबदाऱ्या घेत आलेली असल्यामुळे खाली काय आहे तर ते मूळ त्या पदावर काम करायला मला संधी नगर या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मिळाली. आणि नगरमध्ये येत असताना खरं प्रशासन कसं चालवायचं हे शिकायला मिळालं.
त्या ठिकाणी बरेच शासन निर्णयाचा चांगला अभ्यास मला OSD असल्याने त्या ठिकाणी एक संकुल हा जो होता, तर बऱ्याच दिवसापासूनचं त्या ठिकाणी जे संकुल आहे तर ते दुरावस्थेला आलेलं होतं. त्या ठिकाणी शासन निर्णयाची अंमलबजावणी करत मी जरा कडक भूमिकेमध्ये त्या ठिकाणी शिस्त लावायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामुळे बरेच कटू अनुभव आलेले आहेत. जेव्हा एखादा प्रशासकीय अधिकारी नियमाला धरून जरा कडक भूमिकेत वागतो तर त्यावेळेस बरेच लोक सुरुवातीला ॲक्सेप्ट करत नाहीत, पण नंतर ते करतात. नंतर त्यांना जाणीव होते की चला हे चांगल्यासाठी होते. परंतु जे नियमित त्यांना ती जी सवय लागलेली असते की हे असंच आहे तर तिथे मला सांगायला आवडेल की मोठमोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु त्याला चालवण्यासाठी शासन निधी देत नाही. तर त्याची जबाबदारी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी बनते की महसूल कसा प्राप्त करायचा आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळं मेंटेनन्स हे कसं करायचं. तर ते मला एक खूप मोठं आव्हान होतं. मला तिथे लक्षात आलं की दररोज जे सकाळी फिरायला येणारे एक 4-5 हजारच्या संख्येने लोक फिरायला येतात. मग एवढे लोक जर समजा फिरायला येत असतील तर ते स्वच्छतेचा त्या ठिकाणी अभाव आढळून यायचा आणि मग त्यांना शिस्तीत लावण्यासाठी एक 50 रुपये 100 रुपये फीस आम्ही ठेवली आणि त्यातून मिळणाऱ्या निधीमधून मेंटेनन्स सुरू झालं. मेंटेनन्समधून जे काही पडीक आणि सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यात सुधारणा केल्या गेल्या आणि मला असं वाटतं की 1 वर्षापूर्वीचं क्रीडा संकुल अहमदनगरचं आणि आत्ताचं क्रीडा संकुल कोणीही मान्य करायला तयार होत नाही की हे इतक्या कमी वेळेमध्ये एवढं सगळं बदल झाला. आणि त्या ठिकाणी याचं कारण पण महत्त्वाचं की बॅडमिंटनच्या नॅशनल स्पर्धा आम्ही आयोजित केल्या आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने ते सगळं संकुल नूतनीकरण केलं. कारण निमित्तही लागतं, काहीतरी करायचं म्हटलं तर निमित्त, आणि त्यामुळे ते एक कॉर्पोरेट लुक करून देण्यात मला एक यश मिळालं. 1978 पासून बऱ्याच काही गोष्टी तिथे सुधारणा करायच्या होत्या, ती संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी असा एक नियम आहे की शासन निर्णय असा म्हणतो की क्रीडा संकुलासाठी दिलेल्या जागेवर मंदिर वगैरे बांधलेली असू नयेत. तर त्या ठिकाणी मला एक मंदिर दिसलं, पण ते राजकीय थोड्याशा गुंतागुंतीत त्यात अडकल्यामुळे त्या गोष्टीला मी प्रखरतेने बाहेर काढू शकले नाही. खूप दबाव येत होता आणि माझा संघर्ष त्या बाबतीत हे होतं की मंदिर हटाव मोहीम मी करायचा प्रयत्न केला. दुसरं एक 50,000 स्क्वेअर फीटची अनधिकृतपणे त्या ठिकाणी संकुलाच्या जागेवर एक इमारत बांधली गेलेली होती. BOT तत्वावर ते बांधकामासाठी दिलेलं आणि तो एक असा नियम होता. परंतु सचिव या भूमिकेमध्ये त्या ह्याच्यात थोडेसे बंधने येत होते. परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेब हे माननीय त्यावेळेस त्यांच्या महानगरपालिकेचा त्यांच्याकडे चार्ज होता. त्यांच्या भूमिकेतून ती 50,000 स्क्वेअर फीटची अनधिकृतपणे केलेली जागा त्यांना ते पाडण्यामध्ये यश मिळालं. आणि ती गोष्ट अजून भूसंपादन कार्यालय हे मागे कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी हॉस्टेल, जे खेळाडूंना हॉस्टेल बांधलेलं होतं, त्या हॉस्टेलमध्ये कार्यालय खुली केलेली होती. आणि रुबल अग्रवाल मॅडम कोणीतरी IAS होत्या, त्या खूप कमी कालावधीमध्ये, मला वाटतं की 10 ते 15 दिवसाच्या कालावधीसाठी त्या कलेक्टर या भूमिकेमध्ये असताना त्यांनी तो घेतलेला चुकीचा निर्णय होता की ज्यामध्ये अनधिकृतपणे ते भूसंपादन कार्यालय हॉस्टेलमध्ये चालवायला दिलं आणि त्या विषयाला कोणी हात घालत नव्हतं की म्हणणार कोण आणि सुरुवात कुठून करायची. आणि मला असं वाटतं की एक ऑडिट पॅराही त्या दरम्यान त्या ठिकाणी आला होता. त्या ऑडिट पॅराचा आधार घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना टिप्पणी वगैरे सादर करून मी त्या ह्याचा फॉलोअप करून 1.5 करोडची वसुलीसाठीचं पत्र भूसंपादन कार्यालयाला दिलं आणि ते कार्यालय त्या ठिकाणाहून हलवलं.
अजून खेळाडूंनी शिस्तीत यावं आणि शिस्तीत खेळावं यासाठी त्यांच्यासाठी माफक दरामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आणि त्या ठिकाणी बरेच संघटना, ज्या क्रीडा संघटना म्हटलं की बऱ्याच राजकीय हस्तक्षेप असतो, तर अशा बरेच संघटना होत्या ज्यांनी जागा सगळ्या कब्जामध्ये घेतलेल्या होत्या. त्या सगळ्या जागा ह्या मी परत ताब्यात घेतलं. आणि साहजिकच या सगळ्या घडामोडीमध्ये बरेच लोक दुखावली गेली, कारण जिथे तुम्ही शिस्तीचा बडगा उगारता तर त्यावेळेस तुम्ही वादग्रस्त ठरता. वाद हा खरं तर नियमाला धरून होता, तो वाद नव्हताच, परंतु नियमाने करणं आणि न रुचलेली लोक आणि त्यामधला, तर त्या ठिकाणी नगरला मला हा बराच अनुभव असा आला की या सगळ्या माझ्या भूमिकेतून तिथे दुखावलेली काही जी मंडळी होती त्यांनी नॅशनल हायवेवर रास्ता रोको आंदोलन केलं. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या बातम्या सगळ्या हे प्रसिद्ध झाल्या. आणि मला कळत नव्हतं की मी कुठे चुकले, कारण माझा कुठेही स्वार्थ नव्हता, मी कुठलीच चूक केली नव्हती, दिवस रात्र काम करत होते. आणि नेमकं चुकतं म्हणजे केलं पाहिजे की नाही, तर अशा भूमिकेत. पण ते नॅशनल हायवेवरून खूप म्हणजे ब्रेकिंग न्यूज लागत होत्या आणि अशा पद्धतीने बदनामी पण खूप होत होती. आणि अशाच एका राजकीय ह्या सगळ्या घडामोडीमधून मला सक्तीच्या रजेवर पाठवलं. आणि खरं तर प्रशासनामध्ये सक्तीची रजा हा एक प्रकार नसतो. मी जेव्हा आपण सगळं ते पुस्तिका बघतो, अभ्यासतो, तर त्याच्यात महाराष्ट्र नागरी सेवा मंडळ, तिथं कुठेही रजेचा प्रकार जेव्हा बघतो, ते सक्तीची रजा हा एक प्रकार नाहीच आहे. मग मला मनात सारखं वाटायचं की हा का मला नोटीसही नाही, माझा कुठला दोष नाही, मग मला का रजेवर पाठवलं, असं मला ती खूप खंत होती. परंतु मी हार नाही मांडली आणि त्यावेळेस मी औरंगाबादमध्ये मॅटमध्ये येऊन मॅटमध्ये केस टाकली आणि मी केस जिंकली आणि पुन्हा गेले. पुन्हा त्या ठिकाणी रुजू झाले. परंतु जेव्हा मी रुजू झाले आणि रुजू होण्यापूर्वीच्या काळामध्ये मला नक्कीच तोही प्रसंग सांगायला आवडेल. जसं चित्र राजकारण मंत्रालयात किंवा बाकी सगळ्या समाजामध्ये उभं केलं होतं की वादग्रस्त अधिकारी, प्रशासनात अडथळा निर्माण करणारे अधिकारी किंवा चुकीची कामं करणारी, मनमानी करणारी अधिकारी, असे बरेच लेबल मला लागले. परंतु त्याच वेळी एक मोठा जनसमुदाय माझ्या पाठीशी उभा राहिला आणि ते एक राज्यामध्ये एक आदर्श असेल, कर्तव्य दक्ष अधिकारी बचाव अशी एक समिती माझ्या नावाने तयार झाली. आणि एवढी लोक त्याच्यामध्ये जुळत गेली. नगरमध्ये अक्षरशः मला आत्ता म्हणतात, मॅडम तुम्ही आमदारकीला उभारलं तर तुम्हाला आरामात आम्ही निवडून देऊ. म्हणजे इथपर्यंत लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. म्हणून मला म्हणजे नगरवाल्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी मला संघर्ष करायची संधी दिली. माझी एक प्रसिद्धीच्या लायक एवढी नसताना प्रसिद्धी दिली आणि त्या संघर्षातून एक चांगली मला एक संधी मिळाली. आणि ह्या सगळ्या जनसमुदाय जसा माझ्या पाठीशी उभा राहिला, तर त्यातून नगरमध्ये अधिकारी जाणार म्हटलं तरी मंत्री महोदयांनी सुद्धा मला विचारलं होतं की खरंच तुला नगरला जायचंय का. म्हणजे हा जो पडलेला प्रश्न आहे तर तो कदाचित आता पुसला जाईल, कारण तिथे अशी लोकही पाठीशी उभं राहतात आणि हे होतं. आत्ता ही माझी प्रशासकीय कारणास्तव लोकहितार्थ म्हणून बदली केली आणि नक्कीच मी औरंगाबादला आत्ता 1 महिना झाला, 3 सप्टेंबरला रुजू झाले. माझ्या या नियुक्तीचा मी मनापासून हे करते आणि देशासाठी, राज्यासाठी जे काही करता येईल ते मी मनापासून पुन्हा त्याच कठोर नियमाला धरून चांगल्या भूमिकेमध्ये काम करणार. म्हणजे अधिकाऱ्याला जर विजन असेल आणि काहीतरी करून दाखवायची इच्छा असेल, मग वाटेमध्ये अडथळे आले तरी, संघर्ष जरी करावा लागला तरी सुद्धा, जर आपण आपल्या विचारांवर ठाम असून नियम सगळे माहीत असतील तर काय करता येतं ते आपण आत्ताच ऐकलं. तुमच्या या अनुभवामधून सगळ्यांनाच बरंच काही घेण्यासारखं आहे. पण आता मला थोडासा विषय बाजूला न्यावासा वाटतो. हे प्रशासन पण सध्या सोडून देऊया. आणि जर आता कोरोना काळामध्ये तर आपल्या प्रत्येकाला सक्तीची रजा सारखंच होतं. सक्तीची रजा हा MCSR मध्ये जरी नसला तरी तो सगळ्यांसाठी सक्तीच्या रजेचा प्रकार होता. आपल्या घरातच बसायचं होतं.
पण तशी कोणतीही सिच्युएशन नसताना जर आता तुम्हाला म्हटलं की रिलॅक्स टाईममध्ये 1 महिना तुम्हाला दिला जातोय अगदी मोकळा, तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये काय काय करायला आवडेल? जर 1 महिना हे जर सुट्टी मिळाली आणि कोरोना हा जर पिरियड असला नसता तर नक्कीच मला जगातील चांगले सुंदर पर्यटन स्थळ सहपरिवार फिरायला आवडलं असतं. आणि बरेच छंद जे आहेत, मला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी द्यायला आवडतं. त्यांच्या वेशभूषा, त्यांचे सगळे कल्चर जे आहे ते माहिती करून घ्यायला आवडतं. आणि ही आवड लहानपणापासून माझ्यात असल्यामुळे माझ्या मुलांमध्ये पण ती आवड आहे, कारण आम्ही दरवर्षी फिरायला जातो. आत्ता जवळपास आम्ही 20 देश फिरून आलो आणि लाईफ एन्जॉय करतो आणि खूप रिलॅक्स. आणि ते म्हणजे आपल्या आवडीची गोष्ट आपण करत असो तर ते छान वाटतं. ते एक स्वप्न आहे की सुट्टी जास्त मिळाली तर पूर्ण जगभ्रमंती चांगल्या स्थळावर करायची. जर आपण स्वप्नांबद्दल बोलतच आहोत तर अजून एका छानशा स्वप्नात मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छिते. समजा जर आत्ता या क्षणी देवी आली आणि प्रसन्न झाली, हवं ते वरदान माग असं म्हणाली, तर तुम्ही काय मागणार? जर खरंच देवी प्रसन्न झाली तर मला असं वाटतं, ज्या ग्रामीण भागातून मी इथपर्यंत आली आहे, तर मला स्वयंसिद्ध ही जी योजना आहे, ज्याचा मूळ उद्देश आहे की महिलांना म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद मिळो, ही जी मूळ कल्पना आहे, तर त्यासाठी त्या महिलांना म्हणजे एक 2-3 प्रसंगही सांगेल मी की छोटे छोटे जे बऱ्याच ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा भेट दिली तेव्हा मला असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये 2-3 किलोमीटर अंतराने चालत मुलींनी शालेय शिक्षण पूर्ण केलं, पण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना त्या वयात आलेल्या मुली असतात आणि त्यांना 6 सीटर, आपण जे 6 सीटर म्हणतो किंवा तिकडे टमटम हा प्रकार असतो किंवा त्या व्हेकलमधून जे त्यांना प्रवास करावा लागतो, तर ते करत असताना त्यांना ज्या पद्धतीची छेडछाड होते आणि त्या छेडछाडीला कंटाळून त्या मुली पुढे शिक्षण घेत नाहीत. असा एक प्रसंग आहे. दुसरा प्रसंग असा आहे की लग्नानंतर भुरसटलेले विचार आणि संस्कृतीच्या नावाखाली नवरा हेच सर्वस्व असं म्हणून अनेक महिला अन्याय सहन करत असतात, नवऱ्याचा मार सहन करत असतात, बाहेर जाऊ देत नाहीत, ती मुस्कटदाबी त्यांची होत असते, त्यांना बराच छंद असतो, त्यांना मोकळीक मिळत नाही. अशा बऱ्याच माझ्या ज्या महिला भगिनी आहेत, तर त्यांनी जे नवरा नावाच्या ज्या कुबड्या घेऊन ते आयुष्य जगतात, कारण ते आयुष्य त्यांचं ते आयुष्य नसतं, परंतु संस्कृतीच्या नावाखाली त्या कुबड्यांना घेऊन त्यांना चालावं लागतं. तर मला असं वाटतं की देवी ते जर वर दिलंस तर हे वर दे की मला माझ्या स्वतःसाठी तर भरपूर संघर्षमय माझं जीवन असावं, पण जे अडथळे येतात ते प्रतिकार करून त्याच्यात मला माझी गुणवत्ता सिद्ध करून त्याच्यावर मात करायची मला ताकद मिळावी. आणि ते मलाच फक्त एकटीला नाही, असा अनेक ज्या महिला वर्ग आहेत या चांगल्या गोष्टीला वंचित आहेत, त्यांना सगळ्यांना ते आत्मबळ मिळावं ही मी प्रार्थना मागेन. म्हणजे आपण सकारात्मकता जी म्हणतो ना, ती याच्यातूनही दिसून येते आपल्याला की संघर्ष नकोत असं नाही म्हणाल्या त्या, संघर्ष दे पण त्यावर मात करण्याची ताकद सुद्धा दे. हे त्यांचं वाक्य खरंच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक ठरणारच आहे. आणि मला आता असं वाटतं की आपण जाता जाता या महिलांना तुम्हाला काही सांगू इच्छिता? मला एक मागे काही दिवसापूर्वी मी व्हॉट्सअपवर एक मेसेज बघितलेला होता आणि ते मला खूप काव्य मग ते आवडल्यात, तर मला ते वाचून दाखवायला आवडेल. सर्वांसाठी माझा तो एक हा संदेश असेल. आणि दुसरं माझ्या आवडीचं एक गाणं आहे, आकाशी झेप घेरे पाखरा, आणि हे पण मी मनापासून सर्वांसाठी मागेन. क्षितिजा पलीकडलं ध्येय असावं आणि गरुड भरारीची तयारी, क्षितिजा पलीकडचं ध्येय असावं आणि गरुड भरारीची तयारी, बाहूंमध्ये बळ असावे आणि मनामध्ये उभारी, भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश, भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश, कर्तृत्वासाठी सोडावेत भावनांचे पाश, कितीही दुःख वाटले तरी चेहऱ्यावर असावे हास्य तरंग,
कितीही दुःख वाटले तरी चेहऱ्यावर असावे हास्य तरंग, कितीही समस्या आल्या तर ध्येय राहावे अभंग. खूप दिवसापासून वाटतं असं एकदा तरी जगून पाहावं. अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत जावं. खूप खूप छान. म्हणजे एका या कवितेमधून सगळ्यांसाठीच किती मौल्यवान विचार त्यांनी मांडले आहेत. आपल्या सर्वांनाच नक्की आवडले असतील. आपण उद्याही भेटणार आहोत एका नव्या दुर्गेसोबत. तिचंही कार्यकर्तृत्व कसं होतं ते नक्की आपण जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. आणि ऑफकोर्स तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की हे सगळं तुम्हाला कसं वाटतंय. आम्ही जी सिरीज तयार केलेली आहे नवदुर्गांबद्दलची, तिच्याबद्दल तुमचे काय अभिप्राय आहेत ते आम्हाला वाचायला आणि त्या अभिप्रायांप्रमाणे पुढे आणखी काही वेगवेगळ्या सिरीज घेऊन यायला आम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.